हे बघा, हे पॉइंट आहे ना लिहून घेत चाला, तुम्हाला फायदा होईल याचा खूप. हे बघा, आपण फिजिक्सचा चॅप्टर फर्स्ट बघतोय, त्याची रिव्हिजन. त्याच्यामध्ये बघितलंय रोटेशनल डायनेमिक हा चॅप्टर. याच्यामध्ये बघा, रोटेशनल म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट जर त्याच्या ऍक्सिसच्या अबाउट मोशन करत असेल, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो ऍक्सिस भोवती फिरत असेल, तर त्याला आपण रोटेशनल असं म्हणतो. आणि डायनेमिक म्हणजे काय, की डायनेमिक आणि स्टॅटिक दोन शब्द आहेत बघा. स्टॅटिक म्हणजे स्थिर आणि डायनेमिक म्हणजे त्याला काहीतरी गती आहे किंवा मोशन. तर डायनेमिक म्हणजे ज्याला व्हॅलोसिटी असते त्याला डायनेमिक म्हणलं जातं. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही स्टडी करत असाल पण तो ऑब्जेक्ट कसा असेल, मोशन मध्ये असेल, ठीक आहे, तर त्याला म्हणतात डायनेमिक. सपोज असं पकडलं आपण की हा ऍक्सिस आहे आणि हा डोअर आहे. हा काय आहे, डोअर आहे, दरवाजा आहे. हा जर दरवाजा ऍक्सिस भोवती फिरत असेल असा, ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण, डायनेमिक. कसा स्टडी होईल ना, डायनेमिक. आणि इन केस जर हा दरवाजा एका जागेवरती असेल आणि आपण त्याचा स्टडी करत असेल, तर ते काय झालं, स्टॅटिक. काय झालं, स्टॅटिक. पण या चॅप्टर मध्ये आपण डायनेमिक म्हणजे ऑब्जेक्ट मोशन मध्ये असणार आहे त्याचा स्टडी करणार. ठीक आहे. आता बघा, यामध्ये पहिला जो पॉइंट बघणार, हे रफ करतोय मुलांनो, तुम्ही राईट करून घ्या. लक्ष द्या. याच्यामध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे आपला, तुम्हाला क्लिअर दिसतोय बोर्ड? हो सर. सर्क्युलर मोशन. पहिला पॉइंट कोणता आहे आपला, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर म्हणजे काय रे, गोलाकार म्हणजे गोल आकाराचे. आणि मोशन म्हणजे काय, तर गती. लक्ष द्या, गती. एखादा ऑब्जेक्ट जर सर्कम्फरन्स वरती फिरत असेल किंवा सर्क्युलर पाथ वरती फिरत असेल, त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. ही बघा, समजा हे काय सर्कलचं सेंटर आहे. काय सर्कलचं, हे सेंटर आहे. आणि हा समजा सर्कलच्या बाजूला काय, सेंटरच्या बाजूला हा सर्क्युलर पाथ आहे. हा जो सर्क्युलर पाथ असतो आपण याला काय म्हणत असतो, सर्कम्फरन्स. काय म्हणतो, सर्कम्फरन्स. बघा, हा ऑब्जेक्ट आहे सपोज, हा काय एक ऑब्जेक्ट आहे आणि याला सर्कलचं सर्कम्फरन्स म्हणलं जातं. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर बघा, हा ऑब्जेक्ट म्हणजे एखादी काय आहे, ती एखादी वस्तू आहे. ती काय होते की या सर्कम्फरन्स वरती फिरते, या सर्क्युलर पाथ वरती फिरते. त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय, मोशन ऑफ ऑब्जेक्ट अराउंड सर्क्युलर पाथ. एखाद्या ऑब्जेक्टचं सर्क्युलर पाथ वरती जे मोशन असते त्याला म्हणतो आपण इज कॉल्ड ॲज म्हणजे हे लिहिलं आणि याला काय म्हणतात, सर्क्युलर मोशन. याला काय म्हणतात, सर्क्युलर मोशन. हे बघा मुलांनो, या सर्क्युलर मोशनचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्हाला फॅनचे ब्लेड माहिती आहेत. फॅन रोटेट होतो बघा. सपोज हा फॅन आहे, या फॅनचे काय इथे ब्लेड आहे, हे ब्लेड काय करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. हा जो हब आहे ना, समजा याचा मधलं सेंटर, याला सेंटर म्हणू शकतो आपण. ठीक आहे, हे कशाचं एक्झाम्पल झालं, सर्क्युलर मोशनचं. किंवा बघा, सपोज इथं सूर्य आहे आणि इकडे काय आहे, पृथ्वी आहे, अर्थ. तर पृथ्वी कोणाभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. तर हे एक एक्झाम्पल कशाचं लिहू शकता तुम्ही, सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल. असे वेगवेगळे एक्झाम्पल तुम्ही सर्क्युलर मोशनचे लिहू शकता. ओके, आवाज येतोय, हॅलो, आवाज येतोय का, हा ठीक. तुम्ही हो नाही थोडस आहे ना, म्यूट अनम्यूट करून बोलत जा, म्हणजे मला पण थोडस समजतं काय काय नाही. लक्ष द्या, एक्झाम्पल, मोशन ऑफ फॅन लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. आता बघा, सर्क्युलर मोशन चे कॅरेक्टरिस्टिक
काय समजून घ्यायचे आपल्याला? कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. हे बघा, याच्या दोन कॅरेक्टरिस्टिक आहे. किती कॅरेक्टरिस्टिक आहे? दोन. पहिली म्हणजे इट इज ऍक्सलरेटेड मोशन. हे कसं आहे? ऍक्सलरेशन म्हणजे काय किंवा ऍक्सलरेटेड म्हणजे काय? हे बघा, सपोज एक मोटरसायकल आहे, ठीक आहे, आपण असं पकडलं ही एक मोटरसायकल आहे. याला जर आपण काय केलं की ऍक्सलरेट केलं, काय केलं? ऍक्सलरेट केलं. याचा जर स्पीड वाढवला मोटरसायकलचा, तर मोटरसायकल काय करणार आहे? काहीतरी डिस्टन्स कव्हर करणार आहे, त्याला व्हेलॉसिटी भेटणार आहे, बरोबर आहे. तर त्याला म्हणतात ऍक्सलरेटेड मोशन. म्हणजे काय होतं की व्हेलॉसिटी चेंज होत चालते. काय होत चालते? व्हेलॉसिटी चेंज म्हणजे वाढत चालते किंवा कमी होत चालली. कमी ऍक्सलरेशन केलं तर कमी होणार, जादा केलं तर जादा होणार व्हेलॉसिटी. तर ही त्याची काय कॅरेक्टरिस्टिक पहिली. कॅरेक्टरिस्टिकचा अर्थ काय होतो? वैशिष्ट्य. काय होतो? ही त्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? तर वैशिष्ट्य. ठीक आहे. आता बघा, पहिली कॅरेक्टरिस्टिक काय? इट इज अ ऍक्सलरेटेड मोशन. याच्यामध्ये ऍक्सलरेटेड म्हणजे काय की याची व्हेलॉसिटी आणि डायरेक्शन काय होत चालती? चेंज होत चालती. कशाची? या ऑब्जेक्टची. मग याच्यामध्ये ऍक्सलरेटेड मध्ये तुम्ही एक पॉइंट लिहू शकता, सब पॉइंट. डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस. व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होत चालती? चेंज होत चालती ऍट एव्हरी इन्स्टंट. ऍट एव्हरी इन्स्टंट म्हणजे काय आहे की काही वेळाने. दरवाजा बंद करून घ्या. काही वेळाने. त्याच्यानंतर बघा, हे झालं पहिली कॅरेक्टरिस्टिक. आता दुसरी कॅरेक्टरिस्टिक बघा, पिरियडिक मोशन. ही काय आहे? पिरियडिक मोशन. या दोन कॅरेक्टरिस्टिक मेन आहे, त्याच्यामध्ये हा सब पॉइंट आहे. पिरियडिक मोशन म्हणजे काय आहे? हे बघा, समजा हा ऑब्जेक्ट आहे, हा काय करतोय? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. म्हणजे अशा पद्धतीने फिरतोय पुन्हा 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 पुन्हा. तर हे काय होईल रे की हा ऑब्जेक्ट इथं आहे, इथून पुन्हा कुठं आला? पुन्हा त्याच जागेवरती आला. पुन्हा हा फिरतोय, पुन्हा त्याच जागेवरती आला. म्हणजे तो काय करतो? त्याचा जो रस्ता आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट करतो. तर इथे पाथ म्हणजे काय? त्याचा तो रस्ता. याचा जो रस्ता आहे किंवा याचा जो पाथ आहे, मार्ग आहे, तो काय करतोय? पुन्हा पुन्हा रिपीट करतोय. त्याला काय म्हणतात? पिरियडिक मोशन. त्याला काय म्हणायचं तुम्ही? पिरियडिक मोशन. आता पिरियडिक मोशन म्हणजे काय बघा, ऑब्जेक्ट रिपीट इट्स पाथ इन द सेम ट्रॅजेक्टरी. सेम ट्रॅजेक्टरी म्हणजे या सारख्याच मार्गाने ऑब्जेक्ट काय करत असतो? त्याचा पाथ रिपीट करत असतो. ते दरवाजा बंद करून घ्या म्हणतात. बोर्ड दिसतोय का पूर्ण मुलांना? हॅलो? नहीं सर, थोड़ा नहीं दिख रहा. एक मिनिट फक्त. पार्टिकल काय करतो किंवा ऑब्जेक्ट काय करतो? त्याचा पाथ रिपीट करतो ऍट एव्हरी इन्स्टंट इन द सेम ट्रॅजेक्टरी. सेम ट्रॅजेक्टरी म्हणजे काय? त्याच मार्गाने. इथं तुम्हाला लिहायचं आहे बघा, ऑब्जेक्ट आणि पार्टिकलचं मिनिंग सेम. ऑब्जेक्ट म्हणजे थोडासा मोठा असेल आणि पार्टिकल म्हणजे छोटासा. ऑब्जेक्ट repeat its path along same trajectory. ठीक आहे, किंवा सेम काय असणार तो? सर्कम्फरन्स वरती. बघा, तर अशा पद्धतीने सर्क्युलर मोशनचा पॉइंट क्लिअर केलेला आहे आपण. सर्क्युलर मोशन म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला बघा, खूप सिंपल. सर्क्युलर म्हणजे काय? गोलाकार गती. गोलाकार म्हणजे काय? गोल आकारामध्ये एखादी वस्तू फिरत असेल तर त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. यामध्ये बघा, ऑब्जेक्ट जो आहे, ऑब्जेक्ट काय होतो? सर्क्युलर पाथ कव्हर करतो. काय कव्हर करतो? सर्क्युलर पाथ. त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणलो. त्याचं उदाहरण पण घेतलं आपण, मोशन ऑफ अ फॅन. त्यानंतर बघा, याचे कॅरेक्टरिस्टिक समजून घेतलं. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? तर वैशिष्ट्य. याचे काय वैशिष्ट्य? दोन वैशिष्ट्य. पहिलं काय आहे? ऍक्सलरेटेड मोशन. हे ऍक्सलरेटेड मोशन आहे म्हणजे काय होतं माहिती का? जेव्हा आपण गाडी ऍक्सलरेट करतो सपोज, तर त्याची व्हेलॉसिटी काय होत चालती? चेंज होत चालते. कमी जास्त केला ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी कमी जास्त होणार. त्याच्यानंतर पिरियडिक मोशन. पिरियडिक म्हणजे काय?
तर हे काय करतं की तोच पाथ पुन्हा 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 कव्हर करतो, त्याला आपण पिरियडिक मोशन म्हणतो. बरोबर आहे. इन द सेम ट्रॅजेक्टरी म्हणजे त्याच मार्गात. ठीक आहे. आता बघा सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स आहेत. किती आहेत? दोन टाइप. लक्ष द्या. हे लिहून घेतलं तुम्ही, लिहिलं नाही तरी पण काय करा की हो, स्क्रीनशॉट sir. मारून घ्या. त्याला रब करतो इथून. त्याचे आपल्याला दोन टाइप्स बघायचे. किती टाइप्स बघायचे? दोन टाइप यायचे. हे बघा. तर फर्स्ट जो आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि सेकंड जो आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याला शॉर्टकट मध्ये काय लिहायचं? युसीएम म्हणजे काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता हे जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ना, हेच सर्क्युलर मोशनचा पहिला टाइप आहे. तर सर्क्युलर युनिफॉर्म म्हणजे काय की आपण जर शाळेचा युनिफॉर्म विअर केला, घातला, तर तो कसा असतो? सेम असतो. कसा असतो? सेम असतो. तर इथं फक्त युनिफॉर्म सेम. युनिफॉर्म म्हणजे सेम, पण सेम काय असणार? याची व्हेलॉसिटी असणार. काय असणार? याची व्हेलॉसिटी. तर युनिफॉर्मची डेफिनेशन ही सेम टू सेम मोशन ऑफ ऑब्जेक्ट अराउंड सर्क्युलर पाथ विथ सेम व्हेलॉसिटी. इथं काय? विथ सेम व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथं काय येणार? फक्त सेम व्हेलॉसिटी. याच्यामध्ये काय येणार? सेम व्हेलॉसिटी. आणि याच्यामध्ये काय येणार? व्हेरिएबल व्हेलॉसिटी. व्हेरिएबल म्हणजे बदलणारे किंवा नॉट सेम. नॉन म्हणजे नाही, नॉट म्हणजे पण नाही, सेम नसणार याच्यामध्ये. म्हणजे समजा हे बघा, सपोज हा आपण असं पकडलं की हा फॅन आहे. ठीक आहे. हा फॅन गोल 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 फिरतोय, पण याची व्हेलॉसिटी कशी आहे? समजा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय की सेम आहे. कॉन्स्टंटचा अर्थ न बदलणार. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी समजा. कॉन्स्टंट म्हणजे काय लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला? न बदलणारे. काय बदलणार नाही का? व्हेलॉसिटी. म्हणजे याचा स्पीड सेम असणार, बदलणार नाही. तर याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि नॉन युनिफॉर्म मध्ये काय होईल? हा फॅन आहे सपोज. काय झालं की तुम्ही फॅन ऑन ऑफ केला. फॅन काय केला? समजा ऑन आणि ऑफ, ऑन ऑफ केला. जर बंद चालू केला तर फॅनचा स्पीड काय होईल? कमी जास्त. व्हेलॉसिटी काय होईल? कमी जास्त. याच्यामध्ये व्हेलॉसिटी कशी राहील? व्हेरिएबल व्हेलॉसिटी. व्हेरिएबलचा अर्थ काय असतो मुलांना? बदलणारी किंवा बदलणार. ओके. तर अशा पद्धतीने बघा. बोला. वो नॉन नॉन यूनिफॉर्म मोशन की डेफिनेशन बोलो ना. हाँ, यूनिफॉर्म की और नॉन यूनिफॉर्म की मोशन बोलतो मैं. हे बघा, हे तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून तुमच्या जवळ राहू द्या. त्याची डेफिनेशन सांगतो युनिफॉर्मची. घ्या लिहून. मोशन ऑफ ऑब्जेक्ट अराउंड सर्क्युलर पाथ विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा विथ कॉन्स्टंट. इथं तुम्ही स्पीड म्हणले तरी चालेल. याच्यामध्ये फक्त स्केलार आणि वेक्टर इतका फरक आहे स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये. स्पीड लिहा. ठीक आहे. आता हे बघा, डेफिनेशन लिहून देतो मी तुम्हाला. तीच डेफिनेशन खाली कॉपी करायची. मोशन ऑफ ऑब्जेक्ट अराउंड किंवा अलॉंग, तुम्हाला जे पण लिहायचं. च्या भोवती असा अर्थ होतो. मोशन ऑफ ऑब्जेक्ट अराउंड सर्क्युलर पाथ. सेम व्हेलॉसिटी. सेम पण लिहू शकतो ना सर आपण? हा, सेम पण येऊ शकतं. तुम्ही तिथं लिहू शकता, चेंज करू शकता वर्ड एखादं. विथ अलॉंग सर्क्युलर पाथ. विथ म्हणजे च्या सोबत. विथ काय? कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा कॉन्स्टंट स्पीड. हे बघा, कॉन्स्टंटचा अर्थ तुम्ही सेम लक्षात ठेवू शकता. सेम म्हणजे न बदलणार. कॉन्स्टंट म्हणजे कोणता पण एक नंबर असतो. समजा याचा 10चा स्पीड राहील, 20चा स्पीड राहील, असं. इथं पण तसंच लिहायचं. सेम टू सेम. मोशन ऑफ ऑब्जेक्ट अराउंड सर्क्युलर पाथ विथ व्हेरिएबल स्पीड. त्याच्यावर पुढे तुम्ही लिहू शकता बा इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे पुढचं सोपं आहे. विथ कॉन्स्टंट स्पीड.
इथे शेवटी लिहा इज कॉल्ड ॲज, तुम्ही लिहू शकता UCM इज कॉल्ड ॲज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. शॉर्टकट लिहा शेवटी, चालतंय. याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. मोशन ऑफ फॅन, इथं काय लिहिणार तुम्ही? मोशन ऑफ फॅन, फॅन रोटेट होणार. त्याच्यानंतर बघा इथं पण तेच एक्झाम्पल, फक्त फॅन काय करा तुम्ही ऑन किंवा ऑफ केला तर स्पीड काय होतं त्याचा कमी जास्त होतं. इथं पण तेच लिहा, मोशन ऑफ फॅन व्हेन ऑन ऑर ऑफ. बंद चालू केला फॅन तर काय होईल की त्याचा जो स्पीड आहे तो कमी जास्त होईल. तर ते झालं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग अशा पद्धतीने तुमचा युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा पॉईंट कव्हर झालेला आहे. ओके, कोणाला काय अडचण याच्यामध्ये? नाही. ठीक आहे, समजलंय. ओके, हे बघा आता आपण काय काय स्टडी केलं, सर्क्युलर मोशन म्हणजे काय त्याचं एक एक्झाम्पल घेतलं, बरोबर आहे. त्यानंतर त्याचे दोन टाइप्स आहेत, सॉरी त्याची कॅरेक्टरिस्टिक समजून घेतलं. त्याचे दोन कॅरेक्टरिस्टिक, पहिली कॅरेक्टरिस्टिक कोणती? ऍक्सलरेटेड मोशन, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी चेंज होत होती. त्यानंतर ते पेरिडिक मोशन आहे. पेरिडिक म्हणजे काय? ते सेम स्ट्रॅटेजी मध्ये पुन्हा पुन्हा तेच मोशन परफॉर्म करणार. त्याच्यानंतर त्याचे दोन टाइप्स बघितले आपण, UCM आणि नॉन UCM. UCM म्हणजे काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन UCM म्हणजे काय? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय बघितलं तुम्ही की तो ऑब्जेक्ट रोटेट होईल पण त्याचा स्पीड कसा राहील? कॉन्स्टंट, म्हणजे न बदलणारा. पुन्हा याच्यामध्ये पण मोशन ऑफ ऑब्जेक्ट अराउंड सर्क्युलर पाथ, अलॉंग सर्क्युलर पाथ विथ व्हेरिएबल स्पीड. व्हेरिएबल स्पीड म्हणजे बदलणार. जसं की फॅन ऑन ऑफ करा तुम्ही, फॅनचा स्पीड काय होईल? कमी जास्त कमी जास्त. ओके, तर हे झालं UCM आणि नॉन UCM विषयी. लिनियर म्हणजे काय आणि अँग्युलर म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं. लक्षात घ्या, सपोज इथे एक व्यक्ती आहे, हा काय करतोय? पुढे 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 स्ट्रेट लाईन चालतोय, स्ट्रेट लाईन मध्ये लिनियर चालतोय, लिनियर चालतोय स्ट्रेट लाईन मध्ये. तर हे कोणतं झालं? लिनियर मोशन. आता सपोज इथं सेंटर आहे आणि हे काय आपला सर्क्युलर पाथ आहे. ठीक आहे, इथे एक व्यक्ती उभा आहे, हा व्यक्ती असा सरळ न जाता हा काय करतोय? अशा पद्धतीने या सर्क्युलर पाथ वरती फिरतोय. कसं फिरतोय? सर्क्युलर पाथ वरती फिरतोय. म्हणजे काय होईल? समजा इथं जर लाईन ड्रॉ केली आपण, हा व्यक्ती समजा इथून इथं आला असं पकडलं, तर हा काय करतोय? इथं काहीतरी अँगल कव्हर करतोय. काय करतोय? काहीतरी अँगल कव्हर करतोय. डिस्प्लेसमेंट ही अँगुलरच्या फॉर्म मध्ये होती, काहीतरी अँगलच्या फॉर्म मध्ये होती. मग हे जे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी किंवा जे काय असणार आहे हे कसं असणार आहे? अँगुलर असणार आहे. कसं असणार आहे? अँगुलर. याला अँगुलर म्हटलं जातं. अशा पद्धतीचं जर मोशन असाल तर याला तुम्ही काय म्हणणार? अँगुलर म्हणणार. हे बघा, लिनियर म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा व्यक्ती स्ट्रेट लाईन मध्ये जात असेल तर ते म्हणजे लिनियर. आणि अँगुलर म्हणजे काय? सपोज इथे एक व्यक्ती आहे, हा अशा पद्धतीने सर्क्युलर पाथ कव्हर करतोय आणि काहीतरी अँगल मध्ये फिरतोय, त्याला आपण म्हणणार अँगुलर. ठीक आहे, आता लिनियर आणि अँगुलर मध्ये तुम्हाला काय करायचे? काही फॉर्म्युले समजून घ्यायचे, ज्याच्यावरती तुम्हाला सीटीला न्यूमेरिकल पडतं, स्टेट बोर्डला हे न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं 2 मार्क्स. तर याचे 3 फॉर्म्युले बघा. हे 10th ला हे फॉर्म्युले झालेले पण आहे आणि 10th ला याच्यावरती एक न्यूमेरिकल पण विचारलं गेलं होतं बोर्डला. V = U + AT. त्याच्यानंतर बघा दुसरं, V² = U² + 2AS. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा 10th ला झालेला आहे 3rd नंबर. S equals to UT + 1/2 AT². व्हेरी गुड. हे बघा, आता याच्यानंतर फक्त व्हीच्या जागेवर काय पुट करायचं लक्षात घ्या. व्हीच्या जागेवर काय, युच्या जागेवर काय पुट करायचं? याला म्हणायचं ओमेगा. याला काय म्हणायचं? डब्ल्यू ला ओमेगा. काय म्हणणार? डब्ल्यू ला ओमेगा. U = ω0 आणि V = ओमेगा. ठीक आहे, S म्हणजे डिस्प्लेसमेंट. एक मिनिट मी खाली लिहून देतो तुम्हाला, म्हणजे सोपं जाईल. U = ω0. याला काय म्हणतात? इनिशियल व्हेलॉसिटी. याला काय म्हणतात? इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, नंतर V = ओमेगा. याला म्हणतात फायनल व्हेलॉसिटी. V नंतर आहे सपोज S घ्या. S = अँगुलर मध्ये थीटा. याला म्हणतात डिस्प्लेसमेंट.
ही लिनियर आणि इकडे अँग्युलर लिहून देतो. डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर ए म्हणजे ऍक्सलरेशन आणि अल्फा म्हणजे पण ऍक्सलरेशन. ओके. टी म्हणजे काय? टाइम. दोन्हीमध्ये सेम. बाकी सर्व झाले. ठीक आहे. ओके. हे बघा, ह्या अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर इथं तुम्हाला लक्षात ठेवणे, डब्ल्यू ला काय म्हणतो आपण? ओमेगा. ओमेगा. Omega. थिटाला थिटा असं लिहायचं. याला म्हणतात थिटा, याला म्हणतात ओमेगा. काय काय ना नोटेशन माहित नसतं. ओमेगा. त्याच्यानंतर याला काय म्हणणार तुम्ही? Alpha. अल्फा. नाही. हे बघा मुलांना, अँग्युलर मध्ये कसं करणार? व्ही च्या जागेवर काय पुट करणार तुम्ही इथं? ओमेगा. यू च्या जागेवर ओमेगा 0 प्लस अल्फा टी. समजलं? या लिनियर वरून अँग्युलरचं एक्सप्रेशन कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. आता लक्ष द्या. व्ही च्या जागेवर काय लिहिणार? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थिटा. पुढे काय? यस म्हणजे काय? थिटा इज इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस 1/2 अल्फा थिटा स्क्वेअर. ओके. हे बघा, आता यू आहे ना ओमेगा 0. इनिशियल व्हेलोसिटी म्हणजे काय मुलांनो? याचं जे युनिट आहे ना, हे लक्षात ठेवायचे तुम्ही. व्हेलोसिटीचं याचं तुम्हाला साईडला यू चं युनिट सांगतो मी. युनिट एस आय युनिट सांगतोय. काय सांगतोय आता? एस आय युनिट. तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. बघा, बेसिक लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवलं जातं सुरुवातीला. यू व्हेलोसिटीचं युनिट काय येणार आहे? मीटर पर सेकंड. Second. आता जेव्हा थिटा पासून स्टार्ट करू आपण, म्हणजे सोपं जाईल. थिटा यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. याचं युनिट काय राहील? मीटर. आणि थिटाचं काय राहील मुलांनो? रेडियन. तुम्ही बोलू शकता मध्ये मध्ये. ठीक आहे. त्यानंतर व्ही व्हेलॉसिटीचे युनिट काय राहील? मीटर पर सेकंद. तसं ओमेगाचं काय राहील? रेडियन पर सेकंद. ए म्हणजे ऍक्सलरेशन, मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि अल्फा रेडियन पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे. रेडियन मध्ये अँगल मोजला जातो, डिग्री मध्ये पण अँगल मोजला जातो. टी म्हणजे काय? टाइम. टाइमचे युनिट काय आहे? सेकंद. ठीक आहे. अशा पद्धतीने युनिट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. यावरून तुम्ही डायमेन्शन लिहू शकता, सीजीएस युनिट लिहू शकता, आणि बाकी एमकेएस या दोन युनिटची बाकी तुम्हाला गरज नाही. फक्त एसआय युनिट आणि सीजीएस युनिट. एसआय म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट. आजकाल न्यूमेरिकल असो किंवा आपण डेली लाईफ मध्ये असो, कोणती सिस्टीम युज करतो इन द युनिवर्स, टोटल युनिवर्स मध्ये एसआय सिस्टीम युज करतो आपण. ठीक आहे. ओके. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यायचंय किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही याचा. हॅलो. आणि अँग्युलर म्हणजे काय मुलांना? हे बघा, एखादा व्यक्ती जर समजा अशा पद्धतीने अँगल मध्ये फिरतोय. कसा फिरतोय? अँगल मध्ये सर्क्युलर फिरतोय. तर हे मोशन कोणतं झालं? अँग्युलर मोशन झालं. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 कायनेमॅटिक इक्वेशन लक्षात ठेवायचे. कायनेमॅटिक म्हणजे मोशन, आणि डायनेमिक म्हणजे पण मोशन, आणि स्टॅटिक म्हणजे तो व्यक्ती एखाद्या ठिकाणी उभा असेल तर. आता उभा नाही, याच्यामध्ये व्हेलॉसिटी आली म्हणजे कायनेमॅटिक. ही इक्वेशन कोणते? कायनेमॅटिक इक्वेशन. ही कोणती इक्वेशन आहे? कायनेमॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये 2 केस कन्सिडर केले आपण. पहिली केस काय म्हणलो? लिनियर, आणि सेकंड वन इज अँग्युलर. बस 2च. तर इथं तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवणं आहे. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए. आवाज येत नाही. तुम्हाला इथं फॉर्म्युला लक्षात ठेवणं आहे. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता बघा, येतोय का आवाज? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, आणि एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. हे फक्त व्हीच्या जागेवर काय लिहायचंय तुम्हाला? डब्ल्यू, आणि यूच्या जागेवर W0 म्हणजे ओमेगा 0. त्याच्यानंतर ए च्या जागेवर अल्फा आणि एस च्या जागेवर थिटा. हे मी तुम्हाला साईडला इथं लिहून पण दिलेलं आहे. बघा या साईडला इथं त्याचं नोटेशन पण सांगितलं लिनियर अँग्युलर मध्ये. एस म्हणजे काय?
डिस्प्लेसमेंट, थिटा म्हणजे पण डिस्प्लेसमेंट, फक्त लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी, लिनियर ऍक्सलरेशन, अँग्युलर ऍक्सलरेशन आणि टी बी द टाइम. ओके, अशा पद्धतीने आपण बघितलंय बघा. हे तुम्ही डिस्टिंग्विश टाइप मध्ये लक्षात ठेवू शकता. हे बघा, ठीक आहे. याच्यावरती जेव्हा प्रश्न येतील तुम्हाला विचारले जातील त्यावेळेस तुम्ही काय करायचं, हे फॉर्म्युले लक्षातच पाहिजे तुमच्या. जर ही फॉर्म्युले तुम्ही त्यावेळेस आठवले तुम्हाला तर 101% जे आणि जसं न्यूमेरिकल असेल लॉग टेबलच्या मदतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, यामध्ये लॉग टेबल ही समजून घेणं गरजेचं आहे. आता हे रफ करू. ओके, दोन कॉन्सेप्ट आहेत बघा आपल्या आता नवीन, त्या समजून घ्यायच्या आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा, एन ने डिनोट केली जाते फ्रिक्वेन्सी. कोणी डिनोट केली जाते, कशा डिनोट केली जाते, एन बी द युअर फ्रिक्वेन्सी. काही वेळेस आहे ना स्मॉल एफ ने पण डिनोट केली जाते, स्मॉल एफ, आणि कॅपिटल एफ ने फोर्स डिनोट केला जातो. काय डिनोट केला जातं, फोर्स. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय समजून घेऊ बघा आपण. तर फ्रिक्वेन्सी समजा सर्क्युलर मोशन असेल, प्रत्येक केस मध्ये फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन बदलत असते. समजा तुम्ही सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल डायनामिक चॅप्टर बघता त्याच्यामध्ये वेगळी राहणार, ऑसिलेशन बघता त्याच्यामध्ये वेगळी राहणार, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह बघणार त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन चेंज होणार. फक्त चेंज काय होणार ते मी सांगतो. हे बघा लक्ष द्या. सपोज फ्रिक्वेन्सी म्हणजे काय हे समजून घ्यायचं आपल्याला. सपोज हे काय रे, सर्कल आहे. ओके, आणि हा ऑब्जेक्ट कशावरती फिरतोय, सर्कम्फरन्स वरती फिरतोय. कशावरती फिरतोय, सर्कम्फरन्स वरती. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, ही जी ना अपोजिट जी डायरेक्शन असती घड्याळाच्या त्याला अँटी क्लॉकवाईज म्हणतात, आणि घड्याळाच्या दिशेने जी असते ती क्लॉकवाईज असणार. ही जी असणार ही कशी अँटी क्लॉकवाईज. आता घड्याळ कशी असते बघा, हे समजून घेणं गरजेचं. इथं 12, इथं 6, इथं 3 आणि इथं 9 असणार, बरोबर आहे. जर अशा पद्धतीने जर जात असेल तर हे मोशन कोणतं झालं, क्लॉकवाईज. आता हे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे जे शब्द आहेत ते तुमच्या समोर भरपूर वेळेस येणार आहे. आणि समजा हे सेंटर आहे, पुन्हा इथं 12 वाजलेत, नंतर 3, इथं 9 आणि इथं 6 वाजतात, एवढंच आपल्याला माहिती आहे. आता हे जर अशा पद्धतीने फिरत असतात म्हणजे बघा, पहिले अशा पद्धतीने होतं सर क्लॉकवाईज, आणि त्याच्या उलट म्हणजे अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. ओके, इथं सेम आणि इथं दिशा कशी असणार त्याची, विरुद्ध. जेव्हा केव्हा मोशन येणार त्यावेळेस क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज हे दोन शब्द येणार. आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा कसा मोशन परफॉर्म करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आपल्याला फ्रिक्वेन्सी समजून घ्यायची. सपोज याने काय केलं, 5 मिनिटामध्ये किती रिव्हॉल्युशन केले, 10 रिव्हॉल्युशन केले. तुम्ही म्हणणार रिव्हॉल्युशन काय आहे, रिव्हॉल्युशन म्हणजे चक्कर. हा ऑब्जेक्ट इथं होता ना, इथून 1 चक्कर, 2, 3, 8 आणि 10 चक्कर मारले. किती चक्कर मारले त्याने, 10. ती झाली तुमची फ्रिक्वेन्सी. म्हणजे 5 मिनिटामध्ये किती चक्कर मारले ती असते तुमची फ्रिक्वेन्सी. फक्त हे शोधायचं कसं, तर ते आहे का, मी तुम्हाला काय सांगितलं, 5 मिनिटामध्ये 10 चक्कर मारले. पण मग आता सर हे झालं, याची फ्रिक्वेन्सी किती ते समजून घ्यायचं. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, आणि शेवटला तुम्हाला आन्सर पण सांगतो फ्रिक्वेन्सी कशी शोधायची. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. हे बघा, छोटे छोटे पॉईंट जे असतात नाही आपल्या डोक्यामध्ये 12वी संपली तरी कंटिन्यू राहतात, पण तसं नाही झालं पाहिजे. छोटे छोटे पॉईंट आपले आताच कव्हर झाले पाहिजे. लक्ष द्या. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, डेफिनेशन स्टार केले, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर युनिट टाइम. पर म्हणजे काय, डिवाइड. लक्षात ठेवा, परचा अर्थ काय राहतो, डिवाइड. पर म्हणजे डिवाइडला. ठीक आहे, पर युनिट टाइम इज कॉल्ड ऍज फ्रिक्वेन्सी. याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. ठीक आहे, अनस खान बोलो. सर फ्रीक्वेंसी मतलब अलग अलग कंडीशन के वास्ते अलग अलग चेंज होती ना, मतलब चेंज होती time है, के अलग, मतलब सिर्फ कैसा sound wave के ऑसिलेशन अलग। होगा. अभी अभी सुनो,
फ्रीक्वेंसी अभी सर्कुलर मोशन के बारे में बता रहा मैं। सर्कुलर मोशन मतलब ये अगर सरकमफेरेंस पे घूम रहा तो ये फ्रीक्वेंसी सर्कुलर मोशन के वास्ते। अगर सपोज इधर सिंपल पेंडुलम है, ऐसा सिंपल पेंडुलम रहता, वो क्या करेगा, ऑसिलेशन करेगा, मतलब ये सर्कुलर मोशन है क्या? नहीं। ये क्या करेगा, यहाँ से जाएगा यहाँ तक, यहाँ से फिर वापस आएगा, यहाँ से ऐसा जाएगा वापस आएगा, फिर इधर से इधर, ये पूरा ये क्या होगा, एक सर चक्कर होगा। क्लियर नहीं दिख रहा बोर्ड, हाँ, एक मिनिट। बोर्ड क्लियर नहीं दिख रहा। आता बघा बरं, दिसतोय का? हाँ दिख रहा, ठीक है, अब नहीं दिख रहा। एक मिनट। अब देखो दिखेगा। तो इसमें अलग रहती फ्रीक्वेंसी, इसमें अलग रहती। ऑसिलेशन जब स्टार्ट होगा तब मैं बताऊंगा तुमको। सर उसका यूनिट अलग रहेगा क्या? नहीं नहीं, यूनिट अलग नहीं रहता, रहेगा क्या यूनिट बदलेगा? कभी भी नहीं चेंज होता, कोई भी हो यूनिट वही रहता है। ठीक है, यूनिट वही रहेगा, यूनिट नहीं चेंज होगा, सिर्फ वो उसकी जो डेफिनेशन है ना वो चेंज होगी। अगर ऑसिलेशन कर रहा तो इधर ऑसिलेशन लिखेंगे, नंबर ऑफ ऑसिलेशन पर यूनिट टाइम, ऐसा रहेगा। ऑसिलेशन मतलब आगे ही चैप्टर हो, बताऊंगा तुमको मैं कैसे है। ठीक है, अभी इतना समझ लो। हे बघा सर ते हा पेंडलमचे एक्झाम्पल अँग्युलर मोशन म्हणता येईल. हा अँग्युलर मोशन आहे त्याच्यामध्ये, पण हे बघा ते सर्क्युलर मोशन नाहीये, त्याला ऑसिलेशन म्हटलं जातं पेंडुलमच्या एक्झाम्पलला. ठीक आहे, ते आपण पुढे चालून बघू ना, हा पॉइंट क्लिअर करून घेऊ. हे बघा आवाज नाही येत सर. येतोय का आवाज? हॅलो, क्लियर भी नहीं, आवाज भी नहीं आ स्पष्ट नाही येते. हे बघा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर युनिट टाइम. पर म्हणजे काय, डिवाइड. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर युनिट टाइम. शॉर्टकट मध्ये कसं लिहिणार, रिव्हॉल्युशन अपॉन टी. ठीक आहे, याला फ्रिक्वेन्सी म्हणलं जातं, लक्षात राहू द्या. याचं एसआय युनिट काय बघा, या साईडला शिकवतो मी. एसआय युनिट, एसआय युनिट काय राहील, रिव्हॉल्युशनच राहणार. अपॉन टाइमचे काय होणार, सेकंद. टाइमचे काय होणार, सेकंद. सीजीएस युनिट काय होणार याचे बघा, रिव्हॉल्युशन अपॉन सेकंदच राहणार. ठीक आहे, सेकंद, कारण सीजीएस सिस्टीम मध्ये एसचं एसच राहतं, फक्त मीटरचं सेंटीमीटर आणि केजीचं ग्रॅम असं चेंजेस होतं बघा. आणि डायमेन्शनला अजून एक नाव आहे फंडामेंटल डायमेन्शन, एम. एम म्हणजे काय रे, मास. एम म्हणजे काय बोला, लेंथ. एम म्हणजे मास, केजी मध्ये मोजतो आपण. रहा। एल म्हणजे म्हणजे लेंथ. लेंथ, मीटर मध्ये मोजतो आपण. आणि टी म्हणजे टाइम. टाइम, काय मोजतो आपण, सेकंद मध्ये मोजतो. तर इथं चेक करायचं आपण, इथं केजी आहे का एसआय युनिट मध्ये, इथं चेक करायचं बघा. एसआय युनिट मध्ये केजी आहे का, नाहीये. केजी नाहीये म्हणजे काय लिहिणार तुम्ही, 0. लेंथ मीटर, लेंथ आहे का मीटर, नाही, 0. टाइम सेकंद आहे पण डिवाइडला आहे, ज्यावेळेस काय असणार, डिवाइडला असणार त्यावेळेस काय घेणार, -1. याच्या रेस्ट टू द पॉवर 1 असते पण आपण लिहित नाही. ठीक आहे, म्हणून इथं टी रेस्ट टू -1, एम रेस्ट टू 0, एल रेस्ट टू 0 आणि टी रेस्ट टू -1. अशा पद्धतीने ही झाली फ्रिक्वेन्सीची कन्सेप्ट. तुम्हाला क्लिअर झालं फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. आणि बघा हे झालं एसआय युनिट. झालंय काय माहिती का, फ्रिक्वेन्सी हर्ट्झ नावाच्या सायंटिस्टने शोधलेली. कोणी शोधलेली, हर्ट्झ. म्हणून याला ऑप्शनला असं युनिट लिहू शकता बघा तुम्ही, हर्ट्झ. चार्जिंग होता। आणि हर्ट्झचा जो सिम्बॉल आहे बघा, सायंटिस्टचं नाव असेल तर त्या नावात ते पूर्ण जर नाव लिहायचं असेल युनिट मध्ये तर ते स्मॉल लेटर मध्ये लिहायचं, आणि त्याचा जर सिम्बॉल लिहायचा असेल तर तो, जर त्या नावाचा जर सिम्बॉल लिहायचा असेल तर तो कॅपिटल लेटर मध्ये लिहायचा, आर. हे काय झालं, हर्ट्झ. ठीक आहे, सायंटिस्टचं नाव लिहायचं असेल तर स्मॉल लेटर मध्ये, आणि सिम्बॉल लिहायचा असेल त्याच्या तर कॅपिटल लेटर मध्ये. जसं की तुम्हाला समजा न्यूटन लिहायचे, काय लिहायचंय, न्यूटन. सपोज फोर्स, लक्ष द्या का, फोर्सचं युनिट लिहिताय तुम्ही, फोर्सचं फॉर्म्युला काय, एफ इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. ऍक्सलरेशन. आता मासचं युनिट काय आहे, केजी. ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. याला आर लिहू शकता, आर. याचं युनिट काय आहे, न्यूटन, पूर्ण लॉंग फॉर्म मध्ये. आणि जर याचा सिम्बॉल लिहायचा असेल सायंटिस्टच्या नेमचा तर तो कसा लिहिणार तुम्ही, कॅपिटल एल.
कॅपिटल एन. व्हेरी गुड. अशा पद्धतीने तर ही कन्सेप्ट SI युनिट लिहायची. हे काय हर्ट्ज आणि कॅपिटल HZ म्हणजे त्याचा तो सिम्बॉल आहे आणि त्याचं जर नेम असेल तर असं लिहायचं. ठीक आहे, हे समजलं. ही कन्व्हेन्शन बघा 11th चॅप्टर मध्ये SI युनिट आणि सॉरी मेजरमेंट ऑफ युनिट मध्ये ही कन्सेप्ट तुम्हाला पूर्णपणे दिलेली आहे, कन्व्हेन्शन व्हाईल रायटिंग द युनिट. पण आता जस्ट मी तुम्हाला एक चुकी नको व्हायला आपल्या याच्या कुठेही त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं. समजलंय? फ्रिक्वेन्सी पूर्ण क्लिअर झाला का तुमचा पॉइंट? हॅलो हॅलो. हो सर. ओके, व्हेरी गुड. आता बघा आपल्याला काही अडचण याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मध्ये नाही. फ्रिक्वेन्सी बघा नाही, आता सर. क्वेश्चन आता तो बाकी राहिलेला एक छोटासा क्वेश्चन घेतला होता मी तुम्हाला की मी काय म्हटलो की 5 मिनिटांमध्ये 10 रिव्होल्यूशन करतात याची फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची. ठीक आहे, तर आपण आता ती शोधू. हे बघा फ्रिक्वेन्सी इकडे जस्ट या साईडला दिसते ना तुम्हाला, तर ऐका. फ्रिक्वेन्सी काय आहे? नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर युनिट टाइम तर मला सांगा रिव्होल्यूशन किती झालेले? 10 आणि टाइम किती आहे? सपोज 5 युनिट आहे तर सेकंद घेऊ आपण. सेकंद याच्यासाठी की SI सिस्टीम मध्ये सॉल्व्ह होईल ते. ठीक आहे, आपण 5 सेकंदामध्ये 10 चक्कर करते तर मग याची फ्रिक्वेन्सी किती झाली? 5 टू जा 10 रिव्होल्यूशन पर सेकंड, 2 रिव्होल्यूशन पर सेकंद. याची फ्रिक्वेन्सी किती झाली? 2 रिव्होल्यूशन पर सेकंद किंवा 2 हर्ट्ज किंवा 2 HZ म्हणजे हर्ट्ज. ठीक आहे, झाली कन्सेप्ट क्लिअर रिव्होल्यूशन फ्रिक्वेन्सीची? हो. इज एनी क्युरी? बोलो. शेख, रोहिणी, राज, अनस, अखिलेश, ऐश्वर्या, प्रतीक्षा, अर्शिन, बोलो. हो सर. समजलंय ना? हा. ओके, व्हेरी गुड. आता बघा फ्रिक्वेन्सी झाली. फ्रिक्वेन्सी नंतर मी तुम्हाला एक टाइम जो आहे, आता फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला आहे बघा, तो आपल्याला महत्वाचा आहे. हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा लिहून घ्या. रफ करूया आता? हो सर. रफ करू का? हो. हो, हे बघा हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर जे आपण या साईडला दिलेले आहे. कुठं? इकडं. हा, लक्ष द्या. रफ करतोय. आता काय? टाइम. टाइमला तुम्ही पिरियडिक टाइम पण लिहू शकता. पिरियडिक टाइम हे बघा मुलांनो, पिरियडिक टाइम किंवा टाइम. आता आपण तीच कन्सेप्ट पुन्हा घेणार. हे बघा काय होतं, कित्येक वेळेस आपण आहे ना टाइम लिहितो पण पिरियडिक टाइम लिहितो पण आपल्याला ते कन्सेप्ट क्लिअर नसते, तर ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. सुरुवातीला जी बेसिक कन्सेप्ट आहे ना ही क्लिअर असणं गरजेचं आहे. आता जरी आपण 12th ला शिकू राहिलो तरी पण तुमच्या 11th सर्व कन्सेप्ट मी याच्यामध्ये कव्हर करून घेणार. ठीक आहे, हे काय रे आपलं? बोला. सेंटर आहे. हा काय आहे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कन्सिडर केला आपण. हा ऑब्जेक्ट समजा इथून असा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतो अशा पद्धतीने, इथून पुन्हा कुठं आला? याच जागेवरती आला. समजा याला इथून पुन्हा याच जागेवरती येण्यासाठी जर किती 2 सेकंद इतका वेळ लागला. किती? 2 सेकंद. तर तो त्याचा पिरियडिक टाइम काय झाला? 2 सेकंद. याचा अर्थ असा होतो की या ऑब्जेक्टला एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी, एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला पिरियडिक टाइम म्हणतात. तीच त्याची डेफिनेशन. टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कंप्लीट 1 रिव्हॉल्यूशन. पुढे तुम्ही हे इज कॉल ॲज वगैरे कंटिन्यू करून घेत जा. क्लिअर? बघा टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कंप्लीट 1 रिव्हॉल्यूशन. या ऑब्जेक्टला एक पूर्ण चक्कर मारण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो? पिरियडिक टाइम. पिरियडिक टाइम हा टी ने डिनोट केला जातो. कशाने? कॅपिटल टी ने डिनोट केला जातो. हे बघा 1/, रिव्हॉल्यूशन म्हणजे याला जो टाइम लागतोय ना, नंबर ऑफ टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कंप्लीट 1 रिव्हॉल्यूशन. एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी त्याला जो टाइम लागतो त्याला म्हणतात पिरियडिक टाइम. ठीक आहे, तर याचं या युनिट बघा. हे बघा समजा या ऑब्जेक्टने एक चक्कर पूर्ण केला. ठीक आहे, 2 सेकंदामध्ये. याचा टाइम पिरियड किती झाला रे? सेकंद अशा पद्धतीने लिहितात. सॉरी, पिरियडिक टाइम काय झाला?
टू सेकंद. हे बघा आता मी चुकीने SEC लिहिलं होतं बघा सेकंद, तर हे चुकीचं आहे. फक्त तिथं S लिहू शकतो आपण सेकंद. ठीक आहे. SI युनिट काय टाइमचं सेकंद. CGS युनिट पण काय येणार सेकंद. डायमेन्शन काय येणार बोला MLT M0 L0 T M0 वन. L0 कारण M minus म्हणजे मास 1 केजी मध्ये मोजतो, केजी नाहीये म्हणून 0. L म्हणजे लेंथ मीटर मध्ये मोजतो, मीटर नाहीये म्हणून 0. त्याचा T म्हणजे टाइम सेकंद आहे, याच्या रेस टू द पॉवर 1 असते म्हणून T रेस टू 1. आणि डिवाइडला जर असेल पर डिवाइडला तर मायनस घ्यायचं. आता डिवाइडला नाहीये वरती आहे. समजलं. पिरियडिक टाइम. ओके. स्क्रीनशॉट मारून घ्या. आता बघा मुलांनो, हे बघा हे झालं पिरियडिक टाइम विषयी. आता दोन फॉर्म्युले जे खूप महत्वाचे पूर्ण सिलेबस मध्ये यूज होणार आहेत तुमच्या, तर ते दोन फॉर्म्युले बघा. फ्रिक्वेन्सी आणि टाइम आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी यांचं रिलेशन येते. ते काय डिरायला वगैरे काही नाही आपल्याला. हे बघा रिलेशन कशाचं फ्रिक्वेन्सी टाइम. रिलेशन म्हणजे काय काहीतरी संबंध आहे त्यांचा. आणि आपल्या भाषेमध्ये फिजिक्सच्या भाषेमध्ये रिलेशन म्हणजे काय ते एका फॉर्म्युल्यामध्ये येणार. किती फॉर्म्युल्यात येणार ते एका फॉर्म्युल्यात येणार. बघा फ्रिक्वेन्सी टाइम अँग्युलर व्हेलॉसिटी. फ्रिक्वेन्सी टाइम अँग्युलर व्हेलॉसिटी यांचं रिलेशन. तर पहिलं रिलेशन बघणार आपण फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय n ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n आणि ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन t. इथं बघा हे दोन रिलेशन आहे. ओमेगा इज इक्वल टू काय आहे 2 पाय n आणि ओमेगा इज इक्वल टू काय 2 पाय अपॉन t. हा जो n असतो ना हा राहतो 1 अपॉन t. आपण बघितलं ना नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन पर युनिट टाइम. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवता येते. याने याचा उपयोग होणार आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना. कधी होईल हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n आणि ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन t. समजलं. रिलेशन आपल्याला हे काही डिराइव्हला नाहीये, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. हॅलो बोला. कोणाला काही अडचण हो सर. काय बोला. नो आज सर. वो नो. नोट भेजती जाओ ना सर. ओके व्हेरी गुड. समझने को ना ती आपण समजून घेऊ. तर आज जे ना आपण बघा खूप अशा कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या. पहिलं म्हणजे सर्क्युलर मोशन म्हणजे काय, राईट. सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक, त्याच्यानंतर त्याचे दोन टाईप. सर्क्युलर मोशनचे किती टाइप्स बघितले, दोन टाइप्स बघितले. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म नॉन सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. देन बघा त्याच्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ही कन्सेप्ट क्लिअर केली आपली. फ्रिक्वेन्सी नंतर पिरियडिक टाइम आणि या दोघांच्या अगोदर कायनेमॅटिकल इक्वेशन बघितले आपण. कायनेमॅटिक इक्वेशन हे बघा. आता जे आपण फोर्स विषयी माहिती बघणार आहे, कारण की आपल्या स्टेट बोर्डला सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स यांची कन्सेप्ट एक्सप्लेनला किंवा डिस्टिंग्विश विचारली जाते. ठीक आहे. आपण तो पूर्णपणे बघून घेऊ. लक्ष द्या. हे रफ करतोय हा. फोर्स कोणी फाइंड आउट केलेला आहे बोला. सर आयझॅक न्यूटन. यस. फोर्स फाउंड बाय. फाउंड म्हणजे शोधले. VTA. फोर्स फाउंड बाय सर आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटन. ठीक आहे. सर ही त्यांना दिलेली पदवी. हा आयझॅक नाव आहे, आडनाव न्यूटन. तर बघा सर आयझॅक न्यूटन यांनी काय केलेलं आहे, फोर्स फाइंड आउट केलेला आहे. तर बघा मुलांनो, फोर्स हा F ने डिनोट केला जातो. कशा डिनोट केला जातो F ने. तुम्हाला ती स्टोरी माहिती असेल. एक सफरचंदाचं झाड होतं, त्या झाडाखाली न्यूटन बसलेले होते आणि सफरचंद खाली पडलं. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की अरे हे खाली का वर पडतंय, हे वरती जाऊ शकत होतं किंवा हॉरिझॉन्टल डायरेक्शन कुठेही जाऊ शकत होतं, पण ते खालीच का वर पडलं. याच्याबद्दल त्यांनी खूप विचार केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं लास्टला की पृथ्वीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ऍक्सलरेशन आहे, त्याला स्मॉल जी म्हणतो आपण. ते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर
इतक्या ऍक्सलरेशन मुळे काय होतं की ऑब्जेक्ट हा पृथ्वीकडे अट्रॅक्ट होतो. ठीक आहे. आणि त्यांनी एक फॉर्म्युला बनवला, फोर्स इज इक्वल टू मा म्हणजे मास इंटू ऍक्सलरेशन. एफ काय आहे, फोर्स एम काय आहे, मास हे काय आहे ऍक्सलरेशन. अशा पद्धतीने लिहू शकता शॉर्टकट मध्ये. मास कशामध्ये मोजतात, केजी, आणि ऍक्सलरेशन आता लिहून दिलं तर बघा इथं तुम्हाला मीटर पर सेकंड. मग आपल्याला फोर्सचं या युनिट लिहायचे समजा. ठीक आहे. एक मिनिट मी तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला पण इथं डिराईव्ह करून दाखवतो. म्हणजे डेरिव्हेशनला नाही येतो आपल्याला, पण तो उपयोगात येणार खूप पुढं. मग सेंट्रिपेटल फोर्स जर लिहायचा असेल तर ऍक्सलरेशनच्या जागेवर तुम्हाला लिहिणं आहे v² अपॉन r, सिन्स a इज इक्वल टू v² अपॉन r. हे बघा पूर्वीच्या सिलेबस मध्ये हे डेरिव्हेशन होतं v² अपॉन r चं, आता नाही, त्यामुळे डायरेक्ट लिहितोय मी. लक्ष द्या, हा झाला आपला सेंट्रिपेटल फोर्स m v² अपॉन r. याच्यावरून जाईन आपण या युनिट लिहू. हे बघा मासचं या युनिट काय आहे केजी, आणि ऍक्सलरेशनचं बघा काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ते काय होतं केजी मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. आता याचं संशोधन न्यूटन ने केलंय. याच्या स्मरणार्थ आपण याला युनिट देणार आहे न्यूटन. आता काही मुलांना इतकं मोठं लिहायचं जीवर येतं, तर त्यांनी काय करायचं, कॅपिटल एन लिहून घेणे. सायंटिस्टच्या नेमचा सिम्बॉल कॅपिटल आणि त्याचं पूर्ण नाव स्मॉल लेटर मध्ये, हे समजून घ्या. ठीक आहे. आणि अदर सर्व जे युनिट आहेत, अदर युनिट सायंटिस्टचं नेम सोडल्यानंतर ते सर्व युनिटचा त्याचा सिम्बॉल असो नाहीतर त्याचं पूर्ण लेटर असो, ते कसं लिहिणार तुम्ही स्मॉल लेटर मध्ये. कसं लिहिणार, स्मॉल, त्याचं पूर्ण नाव असो त्याचं सिम्बॉल असो स्मॉल लेटर मध्ये लिहिणार. जसं की इथं बघा केजी स्मॉल आहे, मीटर स्मॉल आहे, आणि सेकंड पण कसं आहे स्मॉल. ओके, तशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला हाऊ वी कॅन राईट अ युनिट ते मी तुम्हाला सांगितलं. कसं, तर बघा फक्त सायंटिस्टच्या नेमचा सिम्बॉल कॅपिटल, बाकी सर्व स्मॉल लेटर. सायंटिस्टच्या नेमचा सिम्बॉल कॅपिटल, बाकी सर्व स्मॉल लेटर मध्ये लिहायचं, हे तुम्हाला मी सांगितलं. आता बघा एस आय युनिट झालं, सीजीएस लिहू शकतो याच्यामध्ये. सीजीएस काय आहे, केजी मीटर पर सेकंड आहे ना. सी म्हणजे काय सेंटीमीटर, जी म्हणजे काय ग्राम, आणि एस म्हणजे काय सेकंड. हे बघा मीटरचं सेंटीमीटर करायचं, केजीचं ग्राम करायचं, आणि सेकंडचं सेकंदच राहून द्यायचं. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट याच्यामध्ये सीजीएस युनिट मध्ये. तर इथं केजी आहे, केजीचं काय होईल ग्रॅम, मीटरचं काय होईल सेंटीमीटर, आणि सेकंडचं काय राहील सेकंद सेंटीमीटर. और न्यूटनला एक सीजीएस युनिट ऑप्शनल डायन. काय आहे डायन. तुम्ही लक्षात ठेवू शकता न्यूटनची डायन आणि ज्यूलची अर्ग, कन्सेप्ट लक्षात ठेवण्यापुरतं. न्यूटनचं सीजीएस युनिट डायन आणि ज्यूलचं अर्ग. ठीक आहे, झालं बस इतकं. याची डायमेन्शन लिहायची असेल तुम्हाला फोर्सची, विचारली का इन केस. हे बघा स्टेट बोर्ड मध्ये एक क्वेश्चन हा आपला डायमेन्शनचा असणार आहे, म्हणजे असणार 101%. ठीक आहे. आता बघा एम एल टी. एम म्हणजे काय मास, एल म्हणजे काय लेंथ, टी म्हणजे काय टाइम. मास दिसतं इथं बघायचं एस आय युनिट मध्ये. कुठे आपलं एस आय युनिट इथं, चेक करायचं. याच्यावरून तुम्ही डायमेन्शन सहज लिहू शकता. मास रेस टू द पॉवर काही नाही म्हणजे काय 1 एन. एल लेंथ मीटर आहे, याचे रेस टू द पॉवर 1, याचे रेस टू द पॉवर 1. टाइम सेकंद, सेकंद रेस टू काय 2, पण डिवाइडलाय म्हणून -2. समजलंय काय अडचण याच्यामध्ये. हे काय फोर्स विषयी माहिती पूर्णपणे. फोर्सचं संशोधन सर आयझॅक न्यूटन यांनी केलंय. त्यांनी एक फॉर्म्युला बनवलेला आहे मास इंटू ऍक्सलरेशन. ए फॉर जी लिहिलं तरी चालतं, एम जी किंवा एम ए. ठीक आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. हे बघा त्याच्यावरून ऍक्सलरेशनचा एक फॉर्म्युला पुट केला आपण v² अपॉन r, तर ते होतं m v² अपॉन r. त्याचं या युनिट बघितलं मासचं केजी, व्हेलॉसिटीचं, ऍक्सलरेशनचं डायरेक्ट मीटर पर सेकंड स्क्वेअर. या सेंट्रिपिटल फोर्स असो नाहीतर सेंट्रिफ्युगल फोर्स असो, त्याचं या युनिट डायमेन्शन सर्व काही सेम. जसं की एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांचं आडनाव सारखं, तसं फोर्स आणि त्याचे स्वतःचे जेवढे बी टाइप्स असतात त्यांचं युनिट सेम राहणार. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. सीजीएस युनिट लिहिताना एक लक्षात घ्यायचं असते, केजीचं ग्रॅम, मीटरचं सेंटीमीटर करणं आहे, आणि सेकंदचं सेकंदच ठेवायचं. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण जे भरपूर पॉइंट कव्हर केले, बाकीचे उद्या स्टडी करू. ठीक आहे.
टेक केअर. गुड बाय.